विधान भवनामध्ये बॉम्ब न उडवण्याची धमकी आल्यानंतर आपण पाहतोय डॉग स्क्वॉड या ठिकाणी आलेले आहेत आणि संपूर्ण तपासणी जी आहे ती या ठिकाणी करत आहेत. संपूर्ण भाग सध्या पाहायला गेलं तर पूर्णपणे बॉम्ब शोधक पथकाकडून पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाकडून याची तपासणी जी आहे ती केली जात आहे. साधारणतः आपण पाहतोय ही सगळी दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी हे सध्या आपल्याला पाहायला मिळते ते इथे आपण पाहतो पूर्णपणे बॉम्ब न उडवून देण्याची धमकी जेव्हा आली आणि त्यानंतर आपण पाहतो की तपासणी जी केली जाते. गृहराज्यमंत्री सर साधारणतः पाहतो आपण की बॉम्ब न उडवून देण्याची धमकी ज्यावेळेला आली होती पहिला कॉल कधी आला होता सर, काय सांगा? सकाळी 6:57 पहिला कॉल त्या ठिकाणी आलेला होता. पोलीस प्रशासन सजग आणि दक्ष आहे. संपूर्ण चौकशी त्या ठिकाणी केलेली आहे, तपासणी केलेली आहे. साधारणतः हा मेल ही धमकी आलेली खोटी असावी असा निष्कर्ष त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे नागरिकांनी कुठली भीती न बाळगता त्या ठिकाणी आपलं काम सुरू ठेवावं. सर्व कर्मचाऱ्यांनी देखील आपलं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे. मिसाईलचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. युद्धजन्य परिस्थिती आहे आता ती देशामध्ये, काय सांगा? आता आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे तशा पद्धतीची भाषा त्याच्यामध्ये कदाचित वापरली असावी, परंतु असं कुठलीही शक्यता त्या ठिकाणी नाही. आव्हान काय करतात तुम्ही सर? मी सर्व लोकांना हेच आवाहन करतो की हा मेलमुळे या धमकीमुळे कुठेही डिस्टर्ब न होता सर्व लोकांनी आपापली कामं त्या ठिकाणी सुरू ठेवावी. तर आपण पाहतोय गृह राज्यमंत्र्यांकडून जे आहे ते पंकज भोयर यांच्याकडून आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. सद्यस्थितीत आपण पाहतोय पूर्णपणे हा विधान भवन परिसर आपण पाहतोय संपूर्ण परिसर हा सध्या बॉम्ब शोधक आपण जे आहे ते पाहतोय पथकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय की तपासणी जी आहे ती केली जात आहे. साधारणतः पाहायला गेलं तर ज्या प्रकारे हा मेल आला होता त्या पार्श्वभूमीवरची ही सर्व दृश्य आपण सद्यस्थितीत पाहतो. या ठिकाणी आपल्याला हा तपास या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. खरं तर सकाळी पाहतोय आपण 5:45 वाजताच्या सुमारास पहिला मेल आला आणि त्यानंतर संपूर्ण पोलीस आपण पाहतोय अलर्ट मोडवरती आपल्याला असल्याचं पाहायला मिळत आहे. पोलीस सुद्धा ठिकठिकाणी जाऊन या विधान भवनातली पोलीस असतील किंवा आपण पाहतोय की विधान भवनाबाहेरील पोलीस असतील ते सातत्यानं संपूर्ण या ठिकाणी लक्ष ठेवून असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबईतील विधान भवन परिसरात आपण पाहतोय बॉम्ब न उडवून देण्याची धमकी जी आहे ती मिळाली आणि त्यानंतर एकच कळवळ जी आहे ती उडाली. आपण पाहतोय की अजूनही सध्या तपास जो होतो या ठिकाणी सुरू आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच हा प्रकार घडल्यानं सुरक्षा यंत्रणांची चांगली तारांबळ सुद्धा उडाल्याचं पाहायला मिळालं. साधारणतः आपण पाहतोय की एकंदरीत पोलिसांनी तातडीने पावलं उचलत विधान भवनातील कर्मचारी आणि नागरिकांना सुरक्षितरित्या आपण पाहायला गेलं तर इमारती बाहेर काढलं. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना आत येण्यास मनाई सुद्धा करण्यात येते आलेली आहे. दरम्यान एकीकडे इराण आणि इस्रायल आणि अमेरिकेचा संघर्ष हा सुरू असताना आपण पाहतोय सध्या दुसरीकडे आपण पाहतोय की सद्यस्थितीत या ठिकाणी मुंबईतील विधान भवनात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मुंबईतील विधान भवनाला बॉम्ब न उडवून देऊ अशी धमकी जी ती ईमेलद्वारे देण्यात आली. त्यामुळं खळबळ उडाली. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे महत्वपूर्ण मानलं जातं कारण राज्याचा संपूर्ण अर्थसंकल्प या अधिवेशनात मांडला जातो. यावर चर्चाही होते. आता काही वेळा चर्चेला सुरुवात सुद्धा होणार आहे. आपण पाहतो स्पेशल सिटिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आमदार सुद्धा विधान भवनामध्ये यायला सुरुवात जी झालेली आहे. मात्र यामध्ये कुठेही संशयास्पद गोष्ट आढळली का याची झाडाझडती सध्या घेतली जात आहे. जे लोक बाहेरून येतात त्यांची पास सध्या तपासले जात आहेत. विधानसभा अध्यक्ष यावर काय भूमिका घेतात ही सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे कडेकोट बंदोबस्त पोलिसांचा हा सध्या पाहायला मिळत आहे. साधारणतः पाहायला गेलं तर बॉम्ब शोधक पथकालाही पाचारण सध्या या ठिकाणी करण्यात आलं. बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी जी केली जाते. आपण पाहतोय पोलीस सुद्धा अलर्ट मोडवर आहेत. पोलीस सुद्धा तपासणी करत आहे. डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून सध्या या ठिकाणी तपासणी जी आहे ती सुरू आहे. डॉग स्क्वॉड पथकालाही बोलवण्यात आलं आणि साधारणतः पाहायला गेलं तर संपूर्ण परिसराची सध्या तपासणी केली जात आहे. या ठिकाणी काही संशयास्पद वस्तू आढळतं का याची ही पाहणी केली जाणार आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चिंतेचं वातावरण सुद्धा पाहायला मिळते. दक्षता घेऊन सध्या सुरक्षा वाढवण्यात येते आलेली आहे. दरम्यान जो मेल या ठिकाणी आला होता या मेलमध्ये सुद्धा साधारणतः आपण पाहायला गेलं तर मिसाईलचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे भीतीदायक निर्माण जी ती होत होती. विविध भागांमध्ये सुद्धा अशाच प्रकारची आपल्याला सद्यस्थितीत धमकी आल्याचं पाहायला मिळत आहे. मुळामध्ये आता या सगळ्यावरती साधारणतः पाहायला गेलं तर जे राज्याचे गृह राज्यमंत्री असतील त्यांनी सुद्धा या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत आव्हान जे आहे ते नागरिकांना केलेलं आहे. संपूर्ण प्रकारे या ठिकाणी तपासणी जी आहे ती सध्या सुरू आहे. कोणत्याही प्रकारे घाबरण्याचं कारण नाहीये. सध्या बॉम्ब शोधक पथक असतील किंवा
साधारणतः असेल, पोलीस असतील, हे सगळेजण जे आहेत ते दाखल झाले. त्यांनी तपासणी केली. विधान भवनाबाहेरील परिसरामध्ये आपल्याला पोलिसांची तपासणी कडेकोट होताना पाहायला मिळत आहे. वाहनांची तपासणी केली जात आहे, पास चेक केला जात आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याचा पोलिसांकडून दखल जी आहे ती घेतली जात आहे. सध्या संपूर्ण विधान भवन परिसरामध्ये आपण पाहायला गेलं तर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. पोलीस सध्या ज्या ज्या ठिकाणी आपण पाहतो बॉम्ब शोधक आपल्याला पाहायला गेलं तर ज्या ज्या ठिकाणी अशा ठिकाण आहेत विधान भवनातली, त्याच्या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक आपल्याला ज्या ते जाऊन तिकडे तपासणी करताना सुद्धा पाहायला मिळालं. डॉग स्क्वॉडनं सुद्धा तपासणी जी आहे ती त्या ठिकाणी केली. आणि त्यानंतर सोबतच आपण पाहतोय की या सगळ्यामध्ये आता नागरिकांना आव्हान सुद्धा, आणि या विधान भवनातील कर्मचारी असतील, आमदार असतील, यांना सुद्धा आव्हान जे आहे ते पोलिसांकडून असेल, मंत्र्यांकडून असेल, केलं जाताना पाहायला मिळत आहे. दरम्यान या सगळ्यावरती आपल्या लक्ष असण्याच्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अजय सब, वैभव पाटील, मुंबई.